चार आर्य सत्य. चार आर्य सत्य हा बौद्ध धर्माचा पाया होय. 2500 वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ येथे बुद्धांनी पहिला धम्मोपदेश आपल्या 5 शिष्यास दिला होता व त्यावेळी 4 वर्षापूर्वी सांगितलाही होता. पहिला आर्य सत्य आहे, जगात दुःख आहे. 2, त्या दुःखाला कारण आहे. 3, हे कारण म्हणजे तृष्णा, वासना होय. आणि 4, वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय किंवा मार्ग आहे. पहिले आर्य सत्य याचं विश्लेषण करूया. दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडित आहे. जन्म, म्हातारपण, आजार, मृत्यू, क्लेश आणि सर्व प्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूंची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूंची अप्राप्ती म्हणजे दुःख होय. दुसरे आर्य सत्य, दुःखाचे मूळ. बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितले आहे की प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते. याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते. आपली तीव्र इच्छा, तृष्णा, वासना, आवड, पसंती हीच दुःखाचे मूळ कारण होय. उदाहरणार्थ, सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा, म्हणजे गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती वा प्रगतीसाठी प्रयत्न करावे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास किंवा ताण करून घेऊ नये. तिसरे आर्य सत्य, दुःख निरोध. बौद्ध धर्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण. लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचरणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मुक्ती मिळते. चौथे आर्य सत्य, दुःख निरोधाचा मार्ग. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीती आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 घटकांचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. तो पुढील प्रमाणे: 1. सम्यक दृष्टी. 2. सम्यक संकल्प. 3. सम्यक वाणी. 4. सम्यक कर्मांत. 5. सम्यक आजीविका. 6. सम्यक व्यायाम. 7. सम्यक सती म्हणजे स्मृती. 8. सम्यक समाधी. जीवनाचा उद्देश किंवा विजय. बौद्ध धर्म असे सांगतो की कोणत्याही प्रश्नाची उकल शीलाचे पालन आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही प्रश्नाची जर उकल करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला शीलाचे पालन करणे आवश्यक आहे. आत्मसंयम ठेवणे आवश्यक आहे. मनसंयम म्हणजेच समाधी असणे आवश्यक आहे. तसेच प्रज्ञा, ज्ञानवंत असणे आवश्यक आहे. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी या 3 बाबीत धम्मात ला महत्वाचे स्थान आहे. या 3 बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे. कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा या दुःखाच्या मुळाशी असतात. याविषयीची जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय होय. यानंतर आपण अष्टांगिक मार्ग बघणार आहोत. तुर्तास एवढेच. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.